मराठा समाजातील बांधकोरी ही नेहमीची समस्या. नेहमीच त्याच्यावरून कित्येक लोकांनी आपले क्षत्र विकून टाकले. कित्येक लोकांनी वादात नको पडायला म्हणून लांब झाले. पण काही माणसांचे बांधकोरण्यावरून खून केले. एक चर्चा करताना त्यांनी विचारलं, एवढ्या एवढ्या बांधासाठी, फुटभर बांधासाठी, 2 फूट बांधासाठी कशाला कशाला खून करायचा? खून करणारा किती वाईट आहे. तर चर्चेतून मला असं दिसलं आणि मी असं विश्लेषणही केलं, की बांध कोरणं हा एक दिवसाचा प्रश्न नाहीये. तर हे कित्येक दिवसाची प्रक्रिया आहे. तर ती कोणामध्ये असते? प्रत्येकामध्ये असं नाही. असे काही खोडीचे लोक असतात, की ज्यांच्यामध्ये ती क्रिया नेहमीच कार्यरत असते. कुठेही गेले की ते बांध कोरत राहणार आणि तो बांध कोरल्यामुळं समोरचा कमकुवत व्यक्ती असेल, तर त्याला ते शक्य नसतं, वाद घालणं शक्य नसतं आणि याच्याकडे काहीतरी पाठबळ असतं म्हणून तो वाद घालत असतो. परंतु त्या बांध कोरणाऱ्याचं जेवढं अति होतं, त्यावेळेस समोरचा माणूस त्याच्यावर काहीतरी एखादं खोरं डोक्यात घालतो, एखादी कुदळ घालतो किंवा एखादा खून करतो. फार वाईट वाटतं. सरकारही कुणी असलं तरी दोषी कोणाला धरतं? जो खून करतो त्याला धरतं. परंतु त्या बांधाच्या बाबतीत असं नाहीये. बांधाच्या बाबतीत ती खोड असते, ती फुटभर नाही करत. ती आयुष्यभर कोरत असतो. त्याच्यामुळं ही गोष्ट मराठा समाजातील जे दिसतं, ते सर्वांनी समोर जाऊन त्याला एक समजावा किंवा अशा व्यक्तीला दूर ठेवा. तरच हे बांधकुरीचं प्रकरण थांबल. कारण हे एक खोड आहे. हा विषय फुटभराचा 2 फुटाचा नाहीये, तर ही आयुष्यभराची लागलेली खोड काही जणांमध्ये ती डेव्हलप झालेली आहे, असं मला दिसतं. शेवटी तुम्हाला काय दिसतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा.